संपूर्ण मुरबाड शहरात आणि तालुक्यामध्ये छुप्या पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असताना याबाबत तालुक्यावरील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलीस प्रशासनाला खबर नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे। गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी असताना देखील बिनधास्तपणे दूध डेअरी, पान टपरी आणि वडापावच्या गाडीवरती चोरून तो विकला जातोय। शहरामधील रस्ते, शासकीय कार्यालय, बस स्थानक परिसर तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी गुटखा थुंकल्याचे ताजे ठसे हमखास नजरेत पडत असतात। मुरबाड तालुक्यात किमान दर महिन्याला लाखोंचा गुटखा विक्री होत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। या गुटख्याचे होलसेल व्यापारी दररोज तालुक्यामधील रस्त्यांवरून या गुटख्याची बिनधास्तपणे वाहतूक करीत असल्याची चर्चा देखील सुरू आहे। मात्र असं असताना गेल्या 5 ते 6 वर्षात मुरबाड पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल नसल्याची खंत नागरिक करतायत। अनेक वृत्तपत्रात गुटखा विक्री करत असल्याची माहिती आणि बातमी प्रसिद्ध झाली, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई का झाली नाही असा सवाल देखील मुरबाड शहरामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते नरेश देसले यांनी उपस्थित केलाय। शहर आणि ग्रामीण भागामधील गुटखा विक्रेते यांच्या विरोधात आम्ही अनेकदा तक्रारी केल्या, परंतु या गुटखा माफियांना पोलिसांचं अभय असल्यामुळे ते बिनधास्तपणे खुलेआम गुटखा विक्री करतात। या संदर्भात आम्ही मुरबाड पोलीस यांच्याकडे पुन्हा एकदा लवकरच तक्रार करणार आहोत आणि या गुटखा माफियांवरती कडक कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडणार आहोत, असं देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नरेश देसले यांनी मत व्यक्त केले।